राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त कुरुंदवाडमध्ये गोशाळेचे उद्घाटन व भव्य गोमाता मिरवणूक। रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळ कुरुंदवाड यांच्या वतीने राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त सोमवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजता गोशाळेचे उद्घाटन, गोमाता पूजन आणि भव्य गोमाता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांच्या हस्ते गोशाळेचे उद्घाटन, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गोमाता पूजन होणार आहे। महाराष्ट्र राज्य तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्वागत कमानीचे पूजन करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य राज्यमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर राहणार आहेत। तसेच आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, कुरुंदवाड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष मनीषा उदय डांगे आणि महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवक संघाचे अध्यक्ष गणेशराम बापू हाके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या परिसरात कुरुंदवाड नगरपालिका चौक येथे हा कार्यक्रम होणार असून गोसंवर्धन आणि गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने गोमाता पूजनासह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेस रामदास बापू मधाळे, नगरसेवक वैभव उगडे, बाबासाहेब भुजुगडे, जय कडाळे, अक्षय आलासे, दीपक पोमाजे, जवाहर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। SK न्यूज कुरुंदवाड। माझे कृषी रामेश्वर कृषी विकास महामंडळ या संस्थेच्या नावावर माझी गोशाळा मी तेरवाडच्या इथे चालवतोय आणि त्या शाळेच्या आत म्हणजे शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून 15 लाख रुपये शासनाचे अनुदान मिळाले। त्या शासनाच्या अनुदानातून मी नवीन गोशाळा बांधलेली आहे। त्या गोशाळेचे उद्घाटन या महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते गोमातेचं पूजन आणि आदरणीय प्रकाश आवाडे यांच्या हस्ते कमानीचं उद्घाटन, त्याचबरोबर इतर या गोशाळेचे जे मुख्य अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राची गोशाळेचे जे अध्यक्ष आहेत जे मुंद्रा साहेब, हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे। आणि यानंतर बरीच मग सदाभाऊ खोत, आमदार साहेब सदाभाऊ खोत आहेत, आमदार राहुल आवाडे साहेब आहेत, अशोक माने साहेब आहेत आणि आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय यड्रावकर साहेब ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। त्यासाठी ह्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा माझा गोशाळेचा उद्घाटन होणार आहे। आणि गोसेवा आणि गोशाळा ही मी गेली 10 वर्षे चालवतोय। गोसेवा करत असताना या मला जो अनुभव आला आहे, या गोशाळेची सेवा केल्यानंतर जे माझ्या घराला जे कौटुंबिक स्वास्थ्य जे सुख आहे, माझी मुलं बाळं सुना लेकी सगळ्या समाधान आहे। म्हणून मी माझा जनतेला माझा आदेश असेल की प्रत्येकाने, प्रत्येक शेतकऱ्याने किंवा प्रत्येक नागरिकाने आपल्या दारात एक गाय पाळावी आणि त्याची सेवा केला तर आपल्या आयुष्यात आपलं निश्चितपणे सुखांत राहील। म्हणून मी आता माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मी गोसेवा सतत करत राहणार आहे। त्यासाठी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे 27 तारखेला संध्याकाळी 4 वाजल्यापासून 12 वाजल्या